नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 121मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगद्गुरू तुकोबारायांचा विचार, त्यांचे अभंग हे जागतिक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगानं घेऊन जाणारा आपला हा तुकोबा स्पीकचा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत जगद्गुरू तुकोबारायांचा आजचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक 2087 आहे. तर काय म्हणतात या अभंगामध्ये महाराज ते जाणून घेऊया. आणि याच अर्थाचा किंवा याच्याशी तुलना करण्यासाठीची कोणती कविता आपण घेणार आहोत, ती कविता म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांची आहे. नोबेल पारितोषिक विजेते कवी आणि त्याच दर्जाची त्यांची कविता. सर्वप्रथम हा अभंग आपण समजून घेऊया. तर हा अभंग असा आहे. जाणावे ते सार, नाही तरी दगा फार. डोळे झाकी लिया रवी, नाही ऐसा होय जेवी. बहु थोड्या आड, निवारिता लाभे जाड. तुका म्हणे खरे, नेले हातीचे अंधारे. जाणावे ते सार. आपण सार जाणून घेतलं पाहिजे. कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा आपण त्याचं सार काय आहे, त्याचं मूल तत्व काय आहे हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. आणि जर आपण हे सार ओळखून घेतलं नाही तर नाही तरी दगा फार, आपल्याला दगा होणार, आपल्याला धोका होणार. आज आपण आपल्या आसपास एवढे मोठे भोंदू बुवा बाबा पाहत आहोत. अडाणी लोकांपेक्षा सुशिक्षित लोकच त्यांच्या भजनी लागलेले आपल्याला दिसून येतात. कारण जे समाजामधले त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आजच्या व्यवस्थेमध्ये प्राप्त होत नाही. त्यामुळे त्यांची अशी भावना तयार होते की कुठल्या तरी अतिंद्रिय शक्तीने, अपौरुषीय शक्तीने आपले ते प्रश्न सुटू शकतात आणि त्या मार्गाने आपण गेलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. दुर्दैवानं जे भोंदू बाबा त्यांचे जे काही विचार आहे ते सांगताना त्याचं ते सार समजून घेत नाहीत. जगद्गुरू तुकोबारायांसारखा दृष्टा विचारवंत साहित्यिक ज्यांनी आपल्याला हेच समजून सांगितलेलं आहे की बाबा रे, कोणतरी सांगतंय म्हणून त्याच्या मागं धावू नकोस. तुला बुद्धी आहे ना, डोकं आहे, त्याच्यामध्ये मेंदू आहे, त्याचा वापर करा आणि समोर जे घडतं आहे ते समजून घ्या. अनेक भोंदू, मी कुणाचं नाव घेणार नाही, त्यांनी अनेक सुशिक्षित महिलांचे छळ केले. विशेषतः महिलांचेच यामध्ये छळ जास्त होताना दिसून येतात. आणि मग असं का घडतं तर हे लोक काय करतात, जे सार आहे, जे मूल तत्व आहे ते समजून घेत नाहीत. एखादा माणूस जर तुम्हाला हवेत हात फिरून जर अंगठी देण्याचा कांगावा करत असेल किंवा असं वचन देत असेल तर आपण ते ओळखून घेतलं पाहिजे. अरे, असं जर कोणी अंगठी दिली तर तो कितीतरी श्रीमंत होईल, जगातलं सर्व दुःख तो नष्ट करू शकेल. असं होणं शक्य आहे का? फक्त आपला सारासार विवेक जरी वापरला तरी आपण अशा भोंदू बाबांपासून दूर राहू. म्हणूनच जगद्गुरू तुकोबारायांचा विचार हा वैश्विक आहे आणि आजच्या काळात हे अतिशय चपकल आपल्याला बसलेला दिसून येतो. महाराज सांगतात, जाणावे ते सार, नाही तरी दगा फार. तुम्ही सार ओळखून घ्या, मूलतत्व ओळखून घ्या. त्याचे शब्द काय आहेत ते महत्वाचं नाही, त्याच्या शब्दाच्या मागची भावना, त्याचं इंटेन्शन काय आहे ते महत्वाचं आहे. व्हॉट इज इन द लाईन्स इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट दॅट व्हॉट इज बिटवीन द लाईन्स. बिटवीन द लाईन्स काय आहे हे महत्त्वाचं असतं. लाईन्सचा अर्थ एवढा महत्त्वाचा नसतो, कारण लाईन्सचा अर्थ, समोर दिसणारा अर्थ हा काय असतो, फक्त एक मुखवटा असतो. आणि आत दडलेला जो अर्थ आहे, जसा आपण शंभू राजांच्या बुधभूषणच्या अन्योक्ती कलशाचा अर्थ समजून सांगतो, तो त्याचा मतितार्थ असतो आणि तो अर्थ कसा असतो, जास्त महत्त्वाचा असतो. म्हणूनच जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं शंभू राजांचा विचार हे आपण आपल्या शंभू वर्मन कृत बुधभूषण मधून सांगत असतो. आणि आजचा अभंग तर अतिशय सुंदर आहे, सत्य सांगणारा अभंग आहे. हा फार प्रसिद्ध अभंग झालेला नाही, परंतु याचा जो काही अर्थ आहे हा साधा सरळ अंधश्रद्धा बुवाबाजी यांना फेकून देणार आहे. एकच चरण पुरेसा आहे. जाणावे ते सार, नाहीतरी दगा फार. सार ओळखून घ्या, मतितार्थ ओळखून घ्या, नाहीतर तुम्हाला धोका हा ठरलेला आहे. डोळे झाकी लिया रवी, नाही ऐसा होय जेवी. आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, कारण नको बाबा, विचार केला तर आपल्याला हे पटणार नाही, आणि पटलं तर हे बुवा बाबा जे सांगतात त्याची कृपा आपल्यावर होणार नाही, म्हणून आपण डोळे झाकून ठेवतो. महाराज सांगतात की डोळे झाकी लिया रवी,
डोळे झाकले म्हणून रवी म्हणजे सूर्य काय दिसेनासा होणार आहे का? तुम्ही डोळे झाकले म्हणजे सूर्य नाहीसा होणार नाही, तुम्हाला दिसणार नाही. कोंबडं झाकलं म्हणून आरवायचं थांबणार आहे का? नाही थांबणार. मग तुम्ही सार जर समजून नाही घेतला आणि डोळे झाकून जर विश्वास ठेवला तर तुमची फसगत आहे. नाही ऐसा होय जेवी. तुम्हाला फक्त तुमच्या जीवाला वाटेल, नाही मी डोळे झाकले, या जगात आता सूर्य नाही, मला सूर्य आता दिसेनासा झाला, सूर्य नाहीसा झाला. अरे बाबा, सूर्य नाहीसा झालेला नाही, तुझे डोळे बंद केलेले आहेत. आधी डोळे उघड आणि सार समजून घे, मतितार्थ समजून घे. महाराज सांगतात, बहु थोडे आड निवारिता लाभे जाड. त्याला हे सार समजून घ्यायला खूप काही करण्याची गरज नाही, फार काही तुम्हाला वेगळं करण्याची आवश्यकता नाही, किंवा खूप जास्त काही करण्याची, खूप मेहनत, खूप अभ्यास, खूप पुस्तकाचं वाचन करायची गरज नाही. बहु थोडे आड, थोडे 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 जे तुमच्या डोळ्यासमोर पडदे आले ते बाजूला काढा आणि ते निवारण केलं की लाभ जाड. जसं सूर्य झाकण्यासाठी तुम्ही डोळे झाकता, डोळे उघडाना दिसेल सूर्य तुम्हाला. फार काही करण्याची गरज नाही. थोडा फार जो आड पडदा आहे हा बाजूला काढा आणि ह्याचं निवारण करा. तुम्हाला जाड म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये काय होईल, लाभ होईल. आणि म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे खरे नेले हातीचे अंधारे. महाराज सांगतात की अरे बाबा, खरं समजून घे, हे सर्व तुझे पाड पडदे दूर कर, सत्य समजून घे. आणि जर तू खरं जर समजून घेतलं नाही तर तू काय करशील, अंधारालाच गळपाटून बसतील. पण असं कसं झालं, असं कसं झालं, मला कसं लुटलं, मी कसा लुटला गेलो. अरे तू स्वतःहून गेलास मला लुटा, बकरं स्वतःहून गेलं माझी मान कापा म्हणून. आणि ती काय म्हणते पुन्हा की मला का कापलं, का तुम्ही स्वतःहून गेला ना, का? कारण तुम्ही सत्यापासून दूर गेला, तुम्ही सत्याशी प्रतारणा केली. तुम्हाला कळत असताना, तुमच्या लक्षात येत असताना सुद्धा तुम्ही ते सत्य हे काय केलं, दूर सारलं आणि अंधाराला कवटाळलं. कारण अंधारनं तुम्हाला उद्याच्या उजेडाचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन कसं होतं, खोटं होतं. आणि हे खोटं ओळखण्याचं जे काही आहे ते काय आहे, जाणावे ते सार. महाराजांची ही सत्यवचनाची सिरीज आहे आणि ह्या सत्यवचनाच्या सिरीजमध्ये महाराज सत्याचं महत्त्व आपल्याला समजून सांगतात की सत्य समजून घ्या, सत्य समजून घ्या. बुवा बाबा कुणाच्याही मागे लागू नका, स्वतःच्या ज्ञानानं काय करा, त्याची पारख करा. ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अगदी तशाच अर्थाची एक सुप्रसिद्ध विश्वकवी ज्यांना म्हणून ओळखलं जातं असे रवींद्रनाथ टागोर यांची ही कविता आहे. आणि या मूळजी नैवेद्यम नावाची कविता आहे. 1900 साली त्यांनी लिहिलेली मूळ ही कविता बंगाली भाषेतील आहे आणि हिला विल्यम रॉटिन्सन नावाच्या साहित्यिकांच्या आग्रहामुळे रवींद्रनाथ टागोर यांनी तिचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. त्यांच्या गीतांजलीमध्ये ही 25व्या क्रमांकाला कविता आहे. ह्या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की ते लंडन इंडिया सोसायटी यांनी लंडनमध्ये ही कविता 1917 साली त्यांनी त्या ठिकाणी पब्लिश केली होती. आणि नंतर कलकत्ता इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ही कविता गायली गेली. लंडनमध्ये जेव्हा ही कविता गायली गेली तेव्हा या कवितेला प्रेयर ऑफ इंडिया या नावानं त्या ठिकाणी गायलं गेलं होतं. यामध्ये सुद्धा रवींद्रनाथ टागोर सत्य कशा पद्धतीनं सांगतात आणि महाराजांचं सत्य आणि रवींद्रनाथ टागोर यांचं सत्य काय आहे, या दोघांची तुलना याची आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूयात ही कविता. तर या कवितेचं नाव आहे वेअर द माइंड इज विदाउट फिअर. जिथे मन हे भीतीनं कसं असतं, मुक्त असतं, भीतीपासून मुक्त असतं. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. वेअर द नॉलेज इज फ्री, वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. वेअर द वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. Where the tireless striving stretches its arms towards perfection, where the clear stream of reason has not lost its way, into the dreary desert, that sand of dead habit, where the mind is led forward by thee, into ever-widening thought and action, into that haven of freedom, my father, let my country awake. इथे कवी सांगतात की वेअर द माइंड इज विदाउट फिअर, जेव्हा मन तुमचं भीतीपासून मुक्त असतं, and head the held high, आणि तुमचं मस्तक काय तुम्ही ताट करता म्हणजे स्वाभिमानाने जगता. वेअर द नॉलेज इज फ्री, जिथं ज्ञान हे मुक्त आहे. and the world has not broken into fragments, आणि हे जग हे खोट्या जाती पातीच्या, धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, देशाच्या ह्या ज्या काही खोट्या खोट्या भिंती उभा केलेल्या आहेत विनाकारण माणसांमध्ये भेद करणाऱ्या, या भिंती
काय होतील, त्या ठिकाणी तोडल्या जातील किंवा नसतील. जेव्हा अशी भीती नसेल, जेव्हा ज्ञान हे मुक्त असेल, भीतीमुक्त जीवन असेल, अशा वेळी वेअर द वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. आणि शब्द कुठून येतात? सत्याच्या खोलातून. हे डुप्लिकेट किंवा कुठली तरी गोष्ट पटवून सांगण्यासाठी डिप्लोमॅटिक पद्धतीचे शब्द नाही, सत्य शब्द. स्पॉन्टेनियस मत जेव्हा बाहेर येतं तेव्हाच काय असतं, खऱ्या पद्धतीची ही काय असते, जागृती असते. रवींद्रनाथजी पुढे सांगतात की वेअर द ट्रायलेस स्ट्रायव्हिंग, जेव्हा प्रयत्न जो असतो, हा प्रयत्न कसा असतो, सातत्यानं सुरू असतो, हा पुढे जाणारा हा प्रयत्न असतो. आणि मग स्ट्रेचेस द आर्म टुवर्ड्स द परफेक्शन, जेव्हा तुम्ही सत्याकडं, जेव्हा तुम्ही पूर्णत्वाच्या दिशेने जेव्हा वाटचाल करत असतात, तेव्हा काय असतं, तेव्हा वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन, हे ज्ञानाचं जो काही स्ट्रीम आहे, ज्ञानाचा हा जो काही प्रवाह आहे, हा डेअरी डेझर्ट या भयानक अशा या वाळवंटाच्या बाहेर हा पडलेला असतो. अँड द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी, आणि मन हे तुमचं पुढं चाललेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने जाता, जेव्हा तुम्ही सत्य समजून घेण्याचा, सत्य जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतात, तेव्हाच काय होतो, हा समाज जागृत होतो. आणि म्हणून शेवटच्या ओळीमध्ये रवींद्रनाथजी लिहितात की इंटू द हेवन ऑफ फ्रीडम माय नेशन, आणि माझ्या या देशाला स्वातंत्र्याचा स्वर्ग जर बघायचा असेल तर लेट माय कंट्री वेक, माझ्या देशाला मला काय करावं लागेल, जागरूक करावं लागेल, असं रवींद्रनाथ टागोर या काव्यातून आपल्याला समजून सांगतात. जसं जगद्गुरु तुकोबाराय जागं व्हा आणि सारं समजून घ्या, हे आपल्याला सांगतात, आणि आत्मिक जागृती करून घ्या. दुसऱ्या बाजूला रवींद्रनाथ टागोरही सांगतात की मुक्त व्हा, ज्ञान प्राप्त करा, ज्ञान विमुक्त करा आणि ज्ञानी व्हा. आणि जेव्हा तुम्ही ज्ञानी व्हाल तेव्हाच आपला देश काय होईल, हा जागरूक होईल आणि सत्याच्या, स्वातंत्र्याच्या दिशेनं पुढे जाईल. आणि म्हणूनच ही भारताची प्रार्थना, इट्स अ प्रेयर ऑफ इंडिया आहे. त्याच पद्धतीनं हा एका देशाच्या जागृतीचा हा आवाज आहे. आणि ह्या दोघांची तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सत्य हे सत्य असतं, रवींद्रनाथाचं असो किंवा जगद्गुरु तुकोबारायांचं असो. तर या सत्याला साक्षी ठेवून आजच्या पॉडकास्टमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा भेटूया अशाच एका सत्यावर आधारित अभंगासह. तोपर्यंत थांबूया. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.